संध्याकाळी निघायची तयारी करत असतानाच माझा फोन वाजला. फोनवरचं नाव बघायच्या आधीच एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत मोठं स्माईल आलं चेहऱ्यावर. त्याचाच फोन होता. हाय, मला वाटलं विसरलास की काय आज फोन करायला. मनावर काही क्षणापूर्वी असलेली मरगळ क्षणात नाहीशी झाली. असं कसं विसरेन? सॉरी, सकाळपासून जरा कामात बिझी होतो म्हणून नाही जमलं फोन करायला. ऑफिस खाली आलोय, आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊया. त्याच्या आवाजात आज वेगळाच उत्साह जाणवत होता. थोडेफार आडेओढे घेत मी तयार झाले. शेवटी त्याला भेटायची ओढ होतीच. मी धावतच खाली आले. ऑफिसमधल्या मैत्रिणींना उगाच काहीतरी कारणं देऊन सगळ्यांच्या नजरा चुकवत मुख्य गेट मधून बाहेर पडल्यावर नजर आजूबाजूला भिरभिरत होती. त्याला शोधत आणि तेवढ्यातच तो दिसला. पांढऱ्या रंगाचा शर्ट इस्त्री केलेला आणि ब्लॅक कलरची ट्राउझर घालून बाईकला टेकून उभा होता तो. मला बघून चेहऱ्यावर एक गोड स्माईल आले त्याच्या. मी धावतच गेले त्याच्याजवळ. आज काय स्पेशल? एकदम तयार होऊन आला आहेस? त्याच्याकडे चोरटे कटाक्ष टाकत त्याची नजर चुकवत मी विचारलं. खूप छान दिसत होता तो आज. तो मात्र फक्त हसून बाईकवर बसला आणि बाईक चालू करून माझी बसण्याची वाट बघत होता. थोड्या वेळाने देशमुख उद्यानाच्या एका कोपऱ्यात एक सुकी भेळ दोघात शेअर करून खात बसलो. दाणे आणि कैरीचे तुकडे मी अगदी वेचून खात होते आणि तो मात्र उरलेली कैरी खाताना माझ्या चेहऱ्यावरचे भाव निखळत होता. तो माझ्याशी न कळत माझ्यावर खिळलेली त्याची नजर जाणवली. तसं मी त्याच्याकडे पाहिलं. एवढी कैरी खाऊ नकोस, खोकला होईल. तो उगाच काहीतरी बोलायचं म्हणून ओशाळवून म्हणाला. मला हसायला आलं, कारण मगाशी भेळची ऑर्डर देताना भैया कच्चा कैरी ज्यादा डालो असं आवर्जून सांगितलं होतं त्याने भेळवाल्याला. पण आज त्याच्यात काहीतरी बदलल्यासारखं वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि चिंता या दोन्हीही दिसत होतं. काहीतरी चालू होतं त्याच्या मनात. मी नजरेनंच विचारलं त्याला, थोडं घुटमळत, काहीसं लाजत आणि घाबरत त्याने विचारलं, प्रिया, लग्न करशील माझ्याशी? त्याच्या त्या प्रश्नाने हृदय 100च्या स्पीडने धावायला लागलं. माझं चेहरा गोरा मोरा झाला होता. तेव्हाच त्याने माझा हात हातात घेतले. आपल्याला एकमेकांना ओळखून 5 वर्ष झाली आता. स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही हा माझा अट्टहास होता. तूही तो हसत हसत मान्य केलास. घरच्यांच्या प्रश्नांना एकटी सामोरी गेलीस. मी तुला फिरवून सोडून देईन या समाजापोटी तुझ्या घरच्यांनी माझ्याशी सगळे संबंध तोडायला सांगितले असतानाही तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवलास. आज मी एक यशस्वी वकील झालोय, ते तुझ्यामुळेच. कॉलेजमध्ये असताना किती उन्हाळ होतो मी. तू शौर्य आणवलंस माझ्यात आयुष्यात. तुझ्या या साध्या, निरागस आणि संयमी स्वभावाने कसा गुंतत गेलो तुझ्यात कळालंच नाही. मला माहितीये, तुझ्या मैत्रिणीचे लग्न होताना बघून तुलाही वाटायचं असेलच आपलंही लग्न व्हावं. पण कधी माझ्यावर दडपण येऊ दिलं नाहीस त्याचं. आता अजून वाट नाही बघावी लागणार तुला. प्रिया, सांग ना, करशील माझ्याशी लग्न? तुझ्या डोळ्यात खोलवर बघत तो म्हणाला. किती प्रेम होतं त्या नजरेत, किती माया होती त्या स्पर्शात. उत्तर द्यायला मी तोंड उघडलं खरं, पण शब्द गळ्यात दाटलेले, आवडायच विसरले. नुसती होकाराचा मान हलवून मी त्याच्या खांद्यावर अलगद डोके ठेवलं. काही वेळ दोघं शांतपणे तो स्पर्श, तो क्षण अनुभवत होतो.
इतक्या वर्षाचं स्वप्न आज पूर्तीकडे निघालं होतं. कॉलेजमधल्या एका निखळ मैत्रीपासून सुरू झालेला प्रवास आज आयुष्यभराच्या नात्यात बदलणार होता. अंधार पडायला लागला तशा उद्यानाच्या वॉचमनच्या फेऱ्या वाढायला लागल्या. कोपऱ्यात बसलेल्या जोडप्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी काहीच म्हणण्याच्या आधीच तो म्हणाला, चल प्रिया, तुझ्याकडे कोणी अशा नजरेनं बघितलेलं नाही आवडणार मला. जीवापाड प्रेम असूनही कायम मर्यादित असणारा तो आज मात्र हक्काने माझा हात पकडून मला बाईकपाशी घेऊन आला. पण त्या स्पर्शातही फक्त प्रेम होतं आणि होता तो काहीसा हक्क. लालसा मात्र नव्हती. माझं मन न कळत सुकावलं. घरच्या गल्लीपासून काही अंतरावर असलेल्या मी त्याला बाईक थांबवायला लावलं. निघत असताना त्याने माझा हात धरला. गुड नाईट किस माझ्या होणाऱ्या बायकोकडून. मी काहीसं लाजूनच त्याच्याकडे बघितलं. नाही हा निशांत, हे लग्नानंतरच. तुला माहीत आहे ना हे सगळं माझ्यासाठी किती स्पेशल आहे. त्याने हसून मान हलवली. आज तुझ्या होकारातच पुरेसं आहे. बाकी सगळ्यांसाठी मी तू म्हणशील तोपर्यंत थांबायला तयार आहे. माझ्या हातावर ओठ टेकवत तो म्हणाला, येते मी आता. उगाच कोणीतरी बघेल. खूप उशीर झालाय. घरी वाट बघत असतील. मी त्याच्या हातातून हात सोडवून घेत म्हणाले. पण मन आज त्याच्यापासून दूर जायला तयार नव्हतं. 5 वर्ष वाट बघितल्यावर आता मात्र त्याच्यापासून लांब राहायचे विचारही करवत नव्हता. त्यालाही कदाचित असं वाटत असावं. मी काय म्हणतो, आत्ताच मंदिरात जाऊन लग्न करूया का आपण? नको तो दुरावा आणि नको ते वाट बघणं. माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून तो म्हणाला आणि मी खुदकन हसले. 5 वर्ष गेली, तसेच पुढचेही दिवस जातील की. ह्या दुराव्यानेच तर मन अजून जवळ येतं ना. मी वाट बघेन तुझी. अण्णाकडून माझा हात मागण्यासाठी न कळत हात त्याच्या गालावर गेला. तसा तो गोड हसला. मी सोडायला येऊ का घरापर्यंत? तू असं रात्री एकटीने जाणं नाही पटत मला. अण्णांची काळजी असेल तर मी आजवर येऊन तुझे हात मागतो त्यांच्याकडे. मी निघत असताना तो काळजीने म्हणाला, नको, तू नंतर कधीतरी ये. इतक्या रात्री ही गोष्ट बोलणं योग्य नाही ना. आणि काळजी कसली? तू इथे कोपऱ्यावर पोहोचेपर्यंत मी घरी पोचेन. म्हणून मी निघाले. रस्ता क्रॉस करून गल्लीच्या शिरायच्या आधीच त्याच्याकडे वळून बघितलं. तो हसून माझ्याकडे बघून हात हलवत होता. मी गेल्याशिवाय तो जाणार नाही, ही गेल्या 5 वर्षाची सवय दोघांचीही. चेहऱ्यावर न मावळणारं हसू आणि मनात मनभर आनंद घेऊन काहीशी बागडतच चालत होते मी घराकडे. हातावरच्या त्याच्या ओठाचा स्पर्श अजूनही गोड शिरशिरी आणत होता. त्याचा लग्नासाठी विचारणं अजूनही मनात रुंजी घालत होतं. मनातून मी आत्ताच मिसेस प्रिया निशांत अष्टेकर झाले होते. स्वतःच्या धुंदीत चालत मी त्याच्या अंधाऱ्या वाटेवर येऊन पोचले. अजून 5 मिनिटं आणि या रस्त्याच्या पलीकडे माझं घर होतं. मोजून 2 पावलं टाकली आणि मला समोरून ते दोघे येताना दिसले. ही गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.